नमस्कार मंडळी, व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहेत तुम्ही? आज आपण आलोय एंबूरला। तर आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपल्या जागेमध्ये आज काय काय आहे ते बघणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता तुम्हाला दाखवतोय मी आपली विहीर। ही विहीर बघू शकता। ही विहीर माझ्या वडिलांनी बांधलेली आहे। ही विहीर भरपूर खोल आहे। आता ही पाण्याने कशी किती भरलेली आहे बघू शकता। पूर्ण पाण्याने भरलेली आहे। ही पूर्ण काटोकाट भरते, परंतु आता 4-5 दिवसापासून पाणी नाहीये, त्याच्यामुळे कमी झालेला आहे हिचं पाणी। आता हा आपला गेट आहे, तुम्ही बघू शकता। रस्त्याच्या जवळच आपली जागा आहे, रस्त्याच्या टच, आणि रस्ताही आता नवीनच झालेला आहे। गेट आहे। आपण गेट मधनं मध्ये आल्यावर सर्वात पहिला तुम्हाला दिसेल ते काजूचं झाड। हे बघा, हे काजूचं झाड आहे। आता काहीच नाहीये त्याला, पण उन्हाळ्यात भरपूर काजू येतात। त्यानंतर तुम्हाला दाखवतो ते म्हणजे सीताफळीचं झाड। हे बघा, ही या साईडला आहे जास्वंदी, लाल जास्वंदी। व्हिडिओ मध्ये ही तिथून सुरुवात झाली आहे जास्वंदीचं पूर्ण झाड। हे बघू शकता। काजूची झाड अजून त्या साईडला आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहोत। त्यानंतर आपल्याला तुम्हाला दाखवतोय आंबा। हा आहे आंबा आपल्या जागेमध्ये, हा आंबा आहे। पुढचं झाड आहे ते जांभळीचं झाड आहे, त्याच्या लगतच आहे ते दुसरं झाड आहे आंब्याचं। पुढेही आंब्याचं झाड दाखवतो तुम्हाला। हे झाड छोटं आहे। या झाडांची लागवड आपण केली होती एक 9 वर्षापूर्वी। ती आता किती मोठी झाली तुम्ही बघू शकता। आपल्या मागचं झाड सुद्धा आहे ते आंब्याचं झाड आहे। हे छोटं झाड आहे आंब्याचं। त्यानंतर अजून पुढचं झाड आहे ते झाड आहे पेरूचं झाड बघू शकता। आता याला फळं नाही आहेत, उन्हाळ्यात या झाडाला फळं येतात। आणि हे पुढचं झाड आहे आंब्याचं। या झाडाला जे आंबे येतात ते खूपच गोड असतात। आता तुम्हाला पुढचं झाड दाखवतोय ते म्हणजे जास्त करून जंगलामध्ये दिसते, ते म्हणजे सागाचं हे झाड आहे आपल्या जागेमध्ये। आणि ह्याचं जे लाकूड असते हे खूप टिकाऊ असते। तर हे झाड आहे ते आहे कलमाचं झाड। हेही जंगलामध्येच दिसते। आणि आपण पुढे आता जाणार आहोत। पुढे जाता जाता तुम्हाला दाखवतोय पुढे कसली झाडं आहेत। तुम्ही व्हिडिओ बघत राहा। आणि पुढचं झाड तुम्हाला मी लगेच दाखवतोय ते म्हणजे आहे फणसाचं। समोर तुम्हाला जे झाड आता दिसते हे बघा, हे झाड आहे फणसाचं झाड आहे। हे फणसाचं झाड आहे, यालाही फणस लागतात। सध्या आपण इथे राहत नाहीये, त्याच्यामुळे या झाडाची आपल्याला काळजी घेता येत नाहीये। त्या झाडाला लागलेली कीड आहे, या झाडाला कीड लागलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। हे झाडाला इथे वरती या भागामध्ये कीड लागलेली आहे। ते बघा, वरती तुम्हाला दिसत असेल कीड लागलेली आहे। आणि त्याच्यानंतर हे सीताफळीचं झाड आहे। हे सीताफळीचं झाड आहे। याची पानं पिवळी पडलेली आहेत। मला असं वाटते ह्याला खोडामध्ये मुळामध्ये कीड लागलेली असेल, त्याच्यामुळे हे झाड आता मरत चाललेलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतोय पळसाचं झाड तुम्हाला दाखवतोय। हे पळसाचं झाड म्हणतात पळसाला पाणी 3च। ती बघा, पळसाला पाणी 3च कशी असतात। ह्या फांदीला बघा 3च पाने आहेत, या फांदीला बघा 3च पाने, या फांदीला 3च पाने, या फांदीला 3च पाने, या फांदीला पण 3च पाने। याला म्हणतात पळस, म्हणून याला म्हणतात पळसाला पाणी 3च। त्यानंतर तुम्हाला एक अजून दाखवतो झाड, ते म्हणजे सावरीचं झाड। ती बघा, ही सावरीचं झाड आहे। त्याला काटे बघा, खोडापासून ते वरतीपर्यंत पालव असतो, खोडापासून ते पालवापर्यंत तुम्हाला काटे दिसतील। याला सावरीचं झाड म्हणतात। हा शेवगा, हे शेवग्याचं झाड आहे। झाड आहे हे झाड आपण एक 9 वर्षापूर्वी लावलं होतं। आता एवढं मोठं झालंय। याला तुम्ही आता फळं मोठी दिसत नाहीये, पण फुलं आलेली दिसतात, ती तुम्हाला दाखवतोय। हे बघा, हे इथे फुल बघू शकता। ही फुलं आलेली आहेत छोटी छोटी,
तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम स्पष्ट नसेल दिसत, पण ही बघा ही फुलं आहेत, ही चिकूला फुलं आलेली आहेत आपल्या. नंतर तुम्ही बघू शकता पुढे काजूची झाडं आहेत. ही बघा मी तुम्हाला म्हटलं होतं मध्ये काजूची झाडं आहेत आणि ही काजूची झाडं आहेत. इथे अजून याच्या बाजूला सुद्धा आहेत काजूची झाडं. आणि आता पुढे आपण जाणार आहोत. याही भागात आपण आंबे लावले होते, चिकू लावले होते, पण ती आता नाही आहेत. इथली एक 4-5 झाडं आपली मेलेली आहेत चिकूची. त्याच्यानंतर आपण पुढे आंबा आहे, तो तुम्हाला नाही दाखवत कारण तो थोडा पुढे आहे. इथून बघा आपल्या शेतामध्ये पेरूची दुसरी झाडं आहेत. या ती पुढे होती, ही मागे आहेत. ही बघा ही पेरू आलेली आहेत, बघू शकता तुम्ही. ही पेरूची आहेत, छोटे छोटे पेरू आहेत. बघा किती पेरू आहेत, त्याला दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये. ही पण पेरू आहे, हे बघा पेरू, हे पेरू व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. ही फुलं आलेली आहेत पेरूची. बघा छोटे छोटे किती पेरू आलेले आहेत. हे बघा या साईडला दाखव, बघू शकता. या पेरूला आहेत, या पेरूला अजून छोटी पेरू आहेत. हे बघा अजून पुढे जाणार आहोत आपण. मागच्या बाजूला जागेच्या आपल्या पोहोचत आलो आहे आणि मागच्या बाजूला काय आहे हे तुम्हाला दाखवतोय मी. तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या शेतामध्ये असलेला तलाव. आपल्या शेताच्या मागच्या बाजूला तलाव आहे, तुम्हाला दाखवतोय मी. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तलाव, आपल्या शेतामध्ये असलेला तलाव. तुम्हाला तलावामध्ये उतरून दाखवतो मी. हा बघा हा तलाव आहे आपला, किती मोठा आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण पाण्याने भरलेला आहे. आता इकडून पुढे थोडं गेल्यानंतर पूर्ण खोल आहे तलाव. तलावाच्या बांधावरून चाललोय आपण. जिथून चाललोय तो तलावाचा बांध आहे आणि हा तलाव तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्याने भरलेला आहे. एक 10-15 दिवसापूर्वी चांगला पाऊस पडला, त्याच्यामुळे आपला तलाव पूर्ण भरलेला आहे. आणि हा बघा हा तलावाचा आपला बांध आहे. या बांधावरून आपण पूर्ण गोल फिरू शकतो तलावाच्या. फिरण्यासाठी आपल्याला खूप मोठा बांध आपण बनवलेला आहे. हे झाड आहे खैराचं. ज्यांनी खैराचं झाड बघितलं नसेल ते बघू शकता. हे समोर दिसते, हे खैराचं झाड आहे. त्याच्यानंतर आमच्या मागच्या बाजूला सागाचं झाड आहे. समोर तुम्हाला जी झाडं दिसत आहेत ती ऐनाची आहेत, सागाची झाडं आहेत. ही सर्व झाडं दिसत आहेत समोर, ती तुम्हाला आपल्या जागेमध्ये आहेत. ती सागाची झाडं, ऐनाची झाडं आपल्या मागच्या बाजूला पण आहेत. ही बघा ही पूर्ण जेवढी झाडं दिसत आहेत ही तुम्हाला सागाची, ऐनाची अशा प्रकारची झाडं आहेत. आणि याच्या मागे थोडं गेल्यानंतर डोंगराळ भाग चालू होतो. झाड तुम्ही काय म्हणता, याला कडुनिंबा काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगा. हे निंबाड्याचं झाड आहे. हे बघा किती छान प्रकारे याला पालवी फुटलेली आहे. याचा पहिला लोक वापर करायचे दात घासण्यासाठी, म्हणजे दातूनच. आताही गावाकडे लोक याचा दातून म्हणून वापर करतात. हे आपल्या तबेल्याच्या जवळ आहे ते सीताफळीचं झाड आहे. त्याला सीताफळ किती लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. ते बघा एक वरती लागलंय, ते मोठं आहे थोडं, त्याच्यानंतर ते छोटं आहे. त्या साईडला छोटी छोटी सीताफळ आहे. त्या साईडला जे झाड दिसते तुम्हाला ते अनंताचं झाड आहे. त्याची फुलं फुलल्यानंतर सुगंध खूप छान येतो. नंतर आपल्या हद्दीला, जागेच्या हद्दीवर आहे ते म्हणजे हे ठेवाचं झाड. तुम्ही त्याला काय म्हणता ठेवाच्या झाडाला ते मला माहिती नाहीये. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात. नंतर हे निंबाड्याचं झाड, अजून झाड तुम्ही बघू शकता. हे आपल्या हद्दीवर झाड आहे. किती छान प्रकारे हे झाड बहरलेलं आहे तुम्ही बघू शकता. निसर्गाचं हेच देणं आहे आपल्याला, का पानझडीत वनांचे हेच वैशिष्ट्य आहे. उन्हाळा लागला का ती पानं झाडतात आणि एक पावसाळा जवळ आला का तीच हिरवीगार पानाने बहर देतात आणि तो देखावा खूप छान वाटतो आपल्याला पाहायला. त्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर करवंदाची झाडं सुद्धा आहेत आपल्या हद्दीवर. पुढचं झाड तुम्हाला दिसेल ते म्हणजे बांबूचं झाड तुम्हाला दिसेल. ते वरती खूप छोट्या छोट्या गच्च असं भरलेलं आहे, ते बघू शकता. पुढचं झाड दिसेल तुम्हाला सागाचं झाड जे आहे ते आपल्या हद्दीवर आहे. तेही त्या हद्दीवरचं झाड आहे ते सागाला फुलं येतात. ते फुलं तुम्ही बघू शकता, जे गुच्छ दिसतात सागाच्या झाडावर, सफेद गुच्छ दिसतात, ते आहे सागाचं झाड. हा आपल्या घराचा मागचा डोंगर आहे. आता पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे मस्त डोंगर बहरलेला आहे. त्याच्यावरची झाडं हिरवी झालेली आहेत. झाडांच्या पाळवीने डोंगराला कव्हर दिलेलं आहे, जशी काही एक चादर लागलेली आहे. त्याच्यामुळे डोंगर हा किती हिरवागार दिसतोय. खूप छान दृश्य दिसतंय. आता पाऊस 4-5 दिवसापासून पाऊस नाहीये, त्याच्यामुळे डोंगरावरनं जे वाहणारं पाणी आहे तेही दिसलं असतं, परंतु पाऊस नसल्यामुळे आता ते वाहणारं पाणी दिसत नाहीये. आपलं जेवण तयार झालेलं आहे. जेवणामध्ये आपण बनवलेले चिकन बिर्याणी
आणि आता जेवणाला सुरुवात करत आहोत. जेवणाला सगळ्यात पहिला आपण देत आहोत लहान मुलांना. ही आहे दीपिका, हिला आपण म्हणतो कोकेत्री. आणि हा आहे नक्ष, नक्षला पाहिजे चिकनचा खडा. आणि ही आहे निशा, निशा खूप हसते. बघ निशा, वरती बघ जरा, वरती बघ. आणि ही आहे नम्रता, ही उर्फ नमू, हिला पाहिजे चिकनचा पीस. प्रथमेश, प्रथमेशला बघू शकता. प्रथमेश काकडी, गाजर, त्याच्यानंतर कांदा कापत आहे. लिंबू त्याने कापलेला आहे आणि तो रायता बनवत आहे. चिकन बिर्याणी म्हटलं किंवा मटर बिर्याणी म्हटलं, याच्यासोबत नेहमी सोबत दिसणारा म्हणजे तो म्हणजे रायता. आणि तेच प्रथमेश करत आहे, रायता बनवत आहे. त्यानंतर समोर बघू शकता अक्षरा पाटील विरारवरनं आलेले आहेत. त्यांनी चिकन पकोडेही बनवलेले आहेत. ते चिकन पकोडे आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण ते तयार झाले आणि ते संपवले लगेच मुलांनी खाऊन खाऊन. त्यानंतर आहे डायना वेहले, हिच्या वडिलांनी खूप आवडीने ठेवलेलं हिचं नाव ते म्हणजे डायना. डायनाचा अर्थ काय हा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. जरूर कमेंट करा. खुशाली किती असते बघा, नैतिक किती खातोय बघा बिर्याणी. त्याने चिकन ताटामध्ये जरा पण ठेवलेलं नाहीये, एवढं त्याला आवडते चिकन. हा आहे बारक्या, सगळ्यात बारका म्हणून आम्ही याला म्हणतो बारक्या. याच्या ताटामध्ये लिंबूच दिसते. आणि आहे हा जिज्ञेश, क्रिकेटचा वेडा. याला क्रिकेटचा खूप वेड आहे आणि त्याला चिकनही जास्त आवडते. आता आपण चाललोय आपल्या घराच्या मागच्या धबधब्यावर. त्या धबधब्यावर केलेली मजा व्हिडिओ भाग 2 मध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार.